खेड तालुक्यात मागील काही दिवसांपासून हवामानाचा विचित्र लपंडाव सुरूच आहे। कडाक्याचे ऊन आणि अवकाळी तडाख्याने खेड तालुका घायाळ झाला आहे। सोमवारी दिनांक 30 मार्च 2026 रोजी सायंकाळी खेड तालुक्याच्या बहुतांश भागात मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावली। ऐन उन्हाळ्यात खेड तालुक्यात प्रचंड गारपीट आणि अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे। सोमवारी सायंकाळी 4 नंतर खेड तालुक्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने विजांच्या लखलकाटात रात्री उशिरापर्यंत जोरदार तडाखा दिला। सायंकाळनंतर हवेत गारवा जाणवत होता। खेड तालुक्यात दुपारपासून ढगाळ वातावरण होते, मात्र दुपारी 4 नंतर अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली। विशेषतः खेडच्या पश्चिम भागातील गावांमध्ये मोठी गारपीट झाली। तसेच पावसाचा जोर अधिक असल्याने सखल भागात पाणी साचले होते। चाकण, आळंदी व राजगुरुनगर शहरांना 1 ते 2 तास पावसाने अक्षरशः झोडपून काढले। विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या या पावसामुळे या भागात दुपारच्या वेळी अंधार पसरला होता। जवळपास तासभर ही स्थिती होती। तसेच अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली। पावसाला सुरुवात झाल्यानंतर नागरिकांनी मिळेल तिथे आसरा घेऊन स्वतःचा बचाव केला, तर दुसरीकडे तालुक्याच्या ग्रामीण भागात कांदा, बटाटा व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे। कापणीला आलेल्या पिकांनाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे। खेड तालुक्यात तापमानाने 35 अंशांचा टप्पा ओलांडला आहे। कडाक्याच्या उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे। पाऊस, ऊन आणि उन्हाळा या निसर्गाच्या लहरीपणामुळे एकीकडे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत, तर दुसरीकडे शेतकरी पिकांच्या नुकसानीमुळे हवालदिल झाला आहे। राजगुरुनगर, चाकण व आळंदीसह लगतच्या ग्रामीण भागात सोमवारी दुपारी 4च्या सुमारास सुरू झालेल्या अवकाळी पाऊस सायंकाळी 6 नंतर देखील ठिकठिकाणी बरसत होता। खेड तालुक्याच्या पश्चिम भागाला या पावसाने झोडपून काढले। चासकमान परिसरात, कडधे व लगतच्या सर्वच भागात ढगांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतशिवार जलमय झाले होते। कडधेमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट झाल्याचे स्थानिक शेतकरी सोमनाथ नाईकडे यांनी व्हिडिओ पाठवून कळवले आहे। आळंदी परिसरात अवकाळी पावसाने नागरिकांची चांगलीच त्रेधा उडाली। सायंकाळी 4च्या सुमारास या भागात दमदार अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचं स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अरविंद तळेकर यांनी या पावसाचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे। देहू परिसरात देखील जोरदार गारपीट झाल्याचे व कांदा आणि पिकांचे नुकसान झाल्याचे स्थानिक नागरिकांनी व्हिडिओ पाठवून कळवले आहे। गुंडाळवाडी भागात गारपीट आणि मुसळधार पावसाने नुकसान झाल्याचे स्थानिक रहिवासी रोहन चैत यांनी व्हिडिओ पाठवून कळवले आहे। उन्हाचा कडाका वाढला असताना सोमवारी सायंकाळी अचानक तालुक्याच्या विविध भागात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली। या अवकाळी पावसाने नागरिकांची एकच धावपळ उडाली। सायंकाळी 4 वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी या अवकाळी पावसाची अविश्रांत बरसात सुरू होती। अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचे वाहन चालकांनी कळवले आहे। खेड तालुक्याच्या सर्वच भागात वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटात गारपिटीचा पाऊस झाला। या अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रावरील कांदा पिकांचे नुकसान झाले असून काही अंशी भाजीपाला तसेच इतर पिकांना